मुरगुड कॉलेज परिसरात विद्यार्थिनीचा पाठलाग, विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक। मुरगुड येथील एका महाविद्यालय परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा हात धरत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी मुरगुड पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव दिग्विजय उर्फ दर्शन सुभाष मिठारी, वय वर्ष 25, राहणार साकोली कॉर्नर, कोल्हापूर असं आहे। फिर्यादी विद्यार्थिनी अल्पवयीन असून ती मुरगुड येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे। संशयित व विद्यार्थिनीची पूर्वीपासून ओळख होती। सोमवारी सकाळी विद्यार्थिनी महाविद्यालयात गेल्यानंतर जिन्यावरून खाली उतरत असताना संशयिताने तिचा हात धरून तिला महाविद्यालयाच्या गेटजवळील स्टोअरूममध्ये नेलं। तेथे तिच्याशी बोलण्याचा आग्रह धरत माझ्याशी का बोलत नाहीस, मला का टाळतेस असा जाब विचारला। तसे जोपर्यंत माझ्याशी व्यवस्थित बोलत नाहीस तोपर्यंत रोज कॉलेजवर येईन अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे। विद्यार्थिनीने आरडाओरडा केल्यानंतर संशयित तेथून पसार झाला। काही वेळाने विद्यार्थिनी महाविद्यालयाबाहेर पडून नातेवाईकांच्या घरी जात असताना संशयित पुन्हा मोटरसायकलवरून आला। त्याने पुन्हा विद्यार्थिनीचा हात धरून तिला वाचनालय परिसरामध्ये नेलं व तिचा विनयभंग केल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतलं। त्याच्या विरोधात पोक्सो कायदा तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते। आम्ही जेईई, नीट आणि MST CET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो। अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा।